विभाग आरटीओ कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्ता मागण्यांचा आग्रह करण्यासाठी यापूर्वी आपल्या टप्पानिहाय आंदोलनाला सुरुवात केली। दिनांक 2 जून रोजी निदर्शने करण्यात आली, तसेच 9 जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता। या आंदोलनात संपूर्ण राज्यभरातील मोटार वाहन विभागाच्या सदस्य व पदाधिकारी तसेच समस्त कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता। परंतु राज्य सरकार तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून संबंधित संघटनेला अपेक्षित प्रतिसाद न लाभल्याने आरटीओ कार्यालयात कार्यरत समस्त कर्मचाऱ्यांचा आपल्या मागण्या पूर्ण होणार की नाही याबाबत मोहभंग झाला होता। सततचा पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊन केलेल्या लक्षवेधी संघटनात्मक कृती तसेच आपल्या प्रमुख 8 मागण्यांना घेऊन मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने नुकतेच अमरावती दौऱ्यावर आलेले राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांना जिल्हाध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वात संबंधित शिष्टमंडळाने निवेदन देऊन आपल्या मागण्या सुद्धा रेटून धरीत यावेळी मंत्री महोदयांना अवगत करण्यात आलं होतं। प्रशासनाशी सलोखा सुसंवाद ठेवून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा बाळगून राज्यभरातील मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद लाभून आपले हक्क व न्याय अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची फलश्रुती नक्कीच होईल अशी अपेक्षा बाळगून कार्यरत होते। परंतु मागण्यांना घेऊन ठोस निर्णय न झाल्याने अखेरीस मंगळवार दिनांक 16 जून 2026 पासून बेमुदत संपावर जाण्याचा कटू निर्णय घेऊन मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आता माघार घ्यायचीच नाही असा पवित्रा घेऊन 16 जून पासून बेमुदत संपावर जात आता ही लढाई जणू काही आर या पारची होणार असे संकेत दिल्याचं चित्र मंगळवारी दिसून आलं। एरवी नेहमीच आरटीओ कार्यालयात अभ्यंगतांची तसेच मोटार वाहन परवाना अनुज्ञप्ती आदी सहित विविध कामकाजाला घेऊन गर्दी दिसून येणं हे नित्याचंच बाब आहे। परंतु मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचे हत्यार उपसलं असल्यानं संबंधित कार्यालयात सर्वत्र शांतता व शुकशुकाट दिसून आलाय। कार्यालय अधीक्षक पदांचे सेवा प्रवेश नियम प्रलंबित असल्याने सेवा प्रवेश नियम तयार करण्यास प्राधान्य द्यावं, वर्ग व संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात यावे, प्रतिनियुक्ती रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदल्या संबंधित विभागात करण्यात याव्यात, प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदली कायदा 2005 लागू करण्यात यावा आदींसहित एकूण 8 मागण्यांची पूर्तता होईपर्यंत बेमुदत संप मागे तर घेतला जाणार नाहीच। तसेच या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र शासन व परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही तोवर आम्ही आपल्या बेमुदत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत। मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई येथील प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष तसेच अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल मानकर यांनी आता अभी नहीं तो कभी नहीं या भूमिकेतून संपूर्ण आरटीओचे राज्यभरातील कर्मचारी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी एकवटले आहे। दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्ता मागण्यांचा आग्रह धरीत त्यांची पूर्तता होईपर्यंत आता हा आमचा लढा सुरू राहणार असल्याच्या भावना व्यक्त करीत जिल्हाध्यक्ष अनिल मानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन, हम सब एक है, हम सब एक है, आकृती बंदाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, आकृती बंदाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है। महाराष्ट्र शासनाने 150 दिवसाचा कार्यक्रम राबविला। 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 रोजी त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शासनानेच ठरवलेलं होतं आकृती बंदाची अंमलबजावणी। कुठे गेला तो 150 दिवसाचा कार्यक्रम? कुठे गेली ती आकृती बंदाची अंमलबजावणी? आज आम्ही विचारत आहे, शासनाने ठरवलेल्या विकसित महाराष्ट्राच्या विकसित भूमिकेला साजेसा असा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने दिलेला होता। माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचे अध्यक्ष होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला। 150 दिवसाचा विविध कार्यक्रम राबविण्यात आले आणि कागदावरच या प्रशासनाने हा कार्यक्रम राबवला। त्यामध्ये नमूद असतानाही का आकृती बंदाची अंमलबजावणी होत नाही? आम्ही शासनाच्या गोष्टीला हरताळ फासतो का? आम्ही तर शासनाला महसूल देणारा हा विभाग आहे, मग आमच्या मागण्या का मंजूर होत नाही? ज्यांच्या महसुलाशी संबंध नाही अशा विभागाच्या मागण्या मंजूर होत आहे, त्यांचे पदनाम बदलत आहे, त्यांच्या वेतन श्रेण्या बदलत आहे। अरे आम्ही तर शासनाला महसूल देतो, अधिकारी आणि कर्मचारी आमचे दिवस रात्र झटतात, त्यांच्या वेतन श्रेणीचं काय? त्यांच्याविषयी कधी बोलणार? त्यांच्या वेतन श्रेण्या बदलत नाही, वेतन श्रेण्याचा दूर आहे, पण जे आमच्या हक्काचं आहे ते तरी किमान द्या, एवढीच आमची शासनाला आग्रहाची विनंती आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही, हा आमचा निर्वाणीचा इशारा आहे। म्हणून शासनाला आमची विनंती आहे की कृपया आमचा अंत बघू नका, विनाकारण लाभू नका, जनतेला वेठीस धरू नका। कारण की आम्ही वर्तमानपत्राच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून विविध दूरश्राव्याच्या माध्यमातून आम्ही जनतेला अवगत केलेला आहे की आम्ही संपावर जात आहे
आता ही नैतिक जबाबदारी तुमची आहे की तुम्ही जनतेला वेठीस धरत आहे. प्रशासन हे जनतेला वेठीस धरत आहे. आमचा काही संबंध नाही आहे. आम्ही तर साधे कर्मचारी आहोत. आमच्या काही जास्त अपेक्षा नाही, ज्या आहेत त्याच मागण्या. आकृती बंद हा तुमचाच कार्यक्रम होता, आम्ही कुठे राबवला? आकृती बंद मंजूर व्हासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. अरे तुम्हीच राबवलेल्या योजना आहे त्याची अंमलबजावणी करा. कशाला अंत बघता? जे सेवानिवृत्त होत आहे, जे भविष्यात आता त्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे, लोकांना 10, 20, 30 आश्वासीचा लाभसुद्धा तुम्ही देत नाही आहे. म्हणजे काय करत काय? किती टिंगलटवाळकी करणार तुम्ही कर्मचाऱ्यांची? कुठे कुठे तुम्ही आमचा अंत बघणार? म्हणून विनंती वजा आमची शासनाला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, माननीय परिवहन आयुक्त यांना विनंती आहे की ह्या मागण्या आपल्या पातळीवरच्या आहे त्या आपण सोडवाव्या. या अगोदर 3 महिन्याची तुम्ही कार्यालयीन अधीक्षक ही पदोन्नती दिली. अरे हा कुठला खेळ आहे? 3 महिन्याची पदोन्नती जगा वेगळा. 8वा अजुबा केला परिवहन विभागानं. 3 महिन्याची पदोन्नती. 3 महिन्याच्या पदोन्नतीनंतर परत त्या कर्मचाऱ्यांना रिव्हर्शन दिलं. अरे वा रे वा. अरे किती भावनेशी खेळणार? काही मर्यादा असतात ना. किती अंत बघणार तुम्ही आमचा? म्हणून अंत बघू नका. तुम्ही आमचे बाप आहात. मुलांना जास्त रडवू नका, ते उचित ठरत नसते. आणि एक म्हण आहे, बापाचा जोडा पोराचा जोडा बापाच्या पायात आला की बापाने समजून जावं की आपण आता काय करायला पाहिजे. म्हणून शासनाला म्हणजे आमच्या बापाला एकच विनंती आहे की बेमुदत संप चालू नका आणि तात्काळ आमच्या मागण्या मान्य करा आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करा. मागच्या वेळेसारखं आम्हाला लेखी आश्वासन देऊन फसवू नका. आता कोणी फसणार नाही आणि आम्ही आता बेमुदत संपावर आहे. आर की पारची लढाई आहे. कोणीही यामधून माघार घेणार नाही. संपूर्ण राज्य परिवहन विभाग, RTO विभाग आज संपावर आहे आणि शासनाचे कोटी रुपयाचे नुकसान होत आहे. जनतेला हेलपाटे भोगावं लागत आहे. याची नैतिक जबाबदारी आता आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. म्हणून तुम्हाला विनंती वजा विनंती आहे. अजून परत विनंती करतो, तुम्हाला पुनश्च विनंत्या करतो, तुमच्या हातापाया पडतो, पण कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा ही आमची विनंती आहे.